श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आजच्या या विशेष भागात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. आपण अनेकदा म्हणतो की संसार हा सुखाचा असावा, पण कधी कधी कर्माचे फेरे किंवा नशिबाचे खेळ आपल्या सुखी संसाराला विस्कळीत करतात. जेव्हा घराची शांतता हरवते, नात्यात दुरावा येतो आणि सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा एकच शक्ती आपल्याला आधार देते, आणि ती म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. आजची ही कथा एका अशा गृहिणीची आहे, जिने आपल्या तुटायला आलेल्या संसाराला केवळ स्वामींच्या श्रद्धेवर आणि सेवेवर पुन्हा उभं केलं. ही केवळ एक गोष्ट नाही, तर आजच्या काळातील एका सामान्य स्त्रीला आलेली स्वामींची जिवंत प्रचिती. जर तुम्ही आयुष्यात कठीण प्रसंगातून जात असाल, तर हा अनुभव तुमच्यासाठी आशेचा एक किरण ठरेल. हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कारण स्वामी आजही आपल्या भक्तांसाठी धावून येतात, याचं हे जिवंत उदाहरण आहे. ही गोष्ट आहे स्वातीची. स्वाती एका सुशिक्षित पण सामान्य कुटुंबातील गृहिणी. लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. तिचा संसार सुखाचा होता, पण अचानक संसाराला कोणाची तरी दृष्ट लागली. स्वातीचे पती मंदार एका खासगी कंपनीत कामाला होते. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मंदारला चिडचिडेपणा आणि व्यसनाची सवय लागली. जो माणूस कधी उच्च स्वराने बोलत नव्हता, तो आता विनाकारण घरात भांडणं करत होता. घरातील वातावरण इतकं बिघडलं की रोजच्या भांडणामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला. स्वातीला वाटायचं की आपण कुठेतरी कमी पडलो. तिने अनेक प्रयत्न केले, पतीला समजावलं, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संसाराची पूर्ण घडी विस्कटली होती. आर्थिक ओढाताणही वाढली होती, कारण मंदारचे लक्ष कामात नव्हते. स्वातीला आता जगणं नकोसं झालं होतं. एक दिवशी स्वातीची एक मैत्रीण तिच्या घरी आली. स्वातीची अशी अवस्था पाहून तिला खूप वाईट वाटले. तिने स्वातीच्या हातात श्री स्वामी समर्थ सारामृत पोथी दिली आणि म्हणाली, स्वाती, गाली प्रदान करण्यापेक्षा आणि रडण्यापेक्षा या समर्थांना शरण जा. तू फक्त मनोभावे त्यांची सेवा कर, ते तुझे घर नक्कीच आवरतील. स्वातीला सुरुवातीला वाटलं की केवळ पोथी वाचून काय होणार, पण मनात एक शेवटची आशा ठेवून तिने स्वामींच्या सेवेचा संकल्प केला. तिने घराच्या कोपऱ्यात स्वामींचा एक छोटा फोटो ठेवला आणि रोज सकाळी आंघोळ झाल्यावर मनापासून पोथी वाचायला सुरुवात केली. सुरुवातीला मंदारनं तिची थट्टा केली, कधी कधी रागाच्या भरात आरडाओरडाही केला, पण स्वातीनं आपले चित्त ढळू दिले नाही. ती फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहिली. काही दिवस गेले. एके रात्री मंदार नेहमीप्रमाणे बाहेरून चिडून आणि रागात घरी आला. त्याचे स्वातीशी मोठे भांडण झाले. त्याने रागाच्या भरात घरातील वस्तू फेकायला सुरुवात केली. स्वाती रडत रडत स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली, महाराज, जर तुम्ही खरंच असाल तर माझ्या संसाराला यातून बाहेर काढा, नाहीतर माझं आयुष्य संपवा. त्याच रात्री मंदारला एक विचित्र अनुभव आला. त्याला झोपेत असं जाणवलं की कोणीतरी खूप मोठे आणि तेजस्वी व्यक्तिमत्व त्याच्या उशाशी उभे आहे. त्या व्यक्तीने मंदारच्या कपाळावर एक जोरात टपली मारली आणि गंभीर आवाजात विचारलं, अरे, स्वतःला काय समजतोस? ज्या माऊलीनं तुला सांभाळलं तिलाच त्रास देतोस? नीट वागला नाहीस तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. मंदार दचकून जागा झाला. त्याचे पूर्ण अंग घामानं भिजलं होतं. त्याला त्या आवाजाची भीती वाटली. त्याने समोर पाहिलं तर स्वाती शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर जप करत बसली होती. मंदारला अचानक आपल्या वागण्याची खूप लाज वाटली. त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. तो धावत गेला आणि स्वातीचे पाय धरून रडू लागला. दुसऱ्या दिवसापासून मंदार पूर्णपणे बदलला. त्याने व्यसन सोडले, कामावर लक्ष दिलं आणि घरात पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. स्वातीला समजलं की स्वामींनी केवळ तिची पोथी ऐकली नाही, तर प्रत्यक्ष येऊन तिच्या पतीचे मन वळवले. संसाराची विस्कटलेली घडी स्वामींनी पुन्हा एकदा बसवली होती. आज स्वातीचे घर आनंदाने भरले. ती आजही रोज स्वामींची सेवा करते आणि लोकांना एकच सांगते, संसारात कितीही मोठी संकट आली तरी डगमगू नका. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा, ते तुमचे घर नक्कीच सावरते. तर मित्रांनो, हा होता स्वातीचा अनुभव. यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की परिस्थिती कितीही बिकट असली तरी स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका. ते वेगवेगळ्या रूपात येऊन आपल्या पाठीशी उभे राहतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, हे केवळ शब्द नाहीत,
तर ते स्वामींचे आपल्या सर्वांना दिलेले वचन आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही हा अनुभव इतक्या शांततेनं आणि श्रद्धेनं ऐकला. आम्हाला खात्री आहे की या कथेमुळे तुमच्याही मनात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असेल. जर तुम्हाला हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून त्यांनाही स्वामींच्या कृपेची माहिती मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या आयुष्यातील असा एखादा स्वामी अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आम्ही तो जगासमोर आणण्याचा प्रयत्न करू. असेच स्वामींचे नवनवीन अनुभव आणि भक्तीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.